ठिकाणी सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त राजकुमार साहेब यांच्यासोबत त्यांचे सर्व DCP, SCP, सर्व पत्रकार बंधू समाजातील सर्व मान्यवर. तर बाकी फक्त दोनच सूचना आहेत. राजे साहेबांनी आमची सर्व सूचना मांडलेल्या आहेत आणि ते खास करून जे सोलापूर शहरामध्ये एकमेव युक्त आहे ज्या ठिकाणी महिला आहेत. तर काही साहेबांनी सांगितलेलं बरोबर आहे. ते रस्त्यामध्ये मॅडम आमचे व्हॉलेंटियर असतात, पण नमाज सुरू झाली की ते सुद्धा नमाजला बसतात. पण आपण लोक डिपार्टमेंटचे 2 लेडीज आम्हाला कॉन्स्टेबल दिला, तर तिने जे मध्ये 4 नंबर दिसत त्यांना तुम्ही जरी बोललं की तुम्ही आज जाऊन नमाज पढतात ते आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. नाही तर जर रस्त्यावर महिला येऊन थांबतात, म्हणजे कसं आहे आमचे जे काही साहेब नमाज पढवतात ना त्यांच्या पुढे जाऊन ते नमाज पडतात, ते नमाज होत नाही. ते एक महत्वाची अडचण आहे. आणि दुसरी गोष्ट, सोलापूर शहरामध्ये 5 जे इथले त्यामध्ये काही इथले जे लोकांची अशी मागणी आहे की आम्हाला ड्रोनची परमिशन द्या. सर्वात महत्वाचं हुंडी रोडला जो आलमगीर इथला आहे, आलमगीर इथले आपले फार सर्वात जास्त लोकसंख्या त्या ठिकाणी लोक नमाजला येतात. अंतरोळीकर नगरमध्ये आज सुद्धा तिथे जाऊन लोक नमाज पडतात. तर ट्रेन मेडिकल कॉलेजवर तर त्या ठिकाणी ड्रोनची व्यवस्था झाली तर आम्हाला त्या लोकांवर नियंत्रण ठेवावं. म्हणजे मागं काय चाललंय आम्हाला समजत नाही. त्यावेळी चुकून जरी काय जरी झालं तर लोक इथं गोंधळतात. तर आपण त्या ठिकाणी आम्हाला त्या संबंधित पोलीस स्टेशनला सांगून आम्हाला ड्रोनची परमिशन द्यावी एवढी विनंती. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.